नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. येत्या सोमवारपासून मरोडे येथे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी. कलावंतांची शोभायात्रा ठरणार आकर्षण. छत्रपती परिवारातर्फे आयोजित मरोडे फेस्टिवलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 17 मार्चपासून कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेत शेकडो कलावंत सहभागी होणार असल्याने यंदा ही शोभायात्रा मरोडे फेस्टिवलचे खास आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी साहित्यिक व कलावंतांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात येते. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मरोडे फेस्टिवलचा आरंभ कलावंत व लोककलावंतांच्या गौरवार्थ भव्य शोभायात्रेने 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक कलाप्रकार, पारंपरिक वाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा निघणार आहे. यामध्ये बँड पथक, सूरसनई ताफा, हलगी पथक, नाशिक ढोल या वाद्यांसह लेझिम, गजीढोल व झांजचा गजर ऐकावयास मिळणार आहे. याशिवाय लोककला जतन करण्यामध्ये अनमोल योगदान देणारे शाहिरी पथक, वासुदेव, वारकरी दिंडी, पिंगळा, पोतराज, मरिआईचा गाडा, बहुरूपी, गोंधळी, धनगरी ओव्या, सोंगी भारूड, भेदिक गाणी, बंजारा तसेच राजस्थानी नृत्य प्रकार आदींचा समावेश या शोभायात्रेत असणार आहे. याशिवाय ऐतिहासिक शिवकालीन पेहरावातील तसेच पारंपरिक वेशभूषेतील शेकडो आबालवृद्ध सहभागी होणार आहेत. यावेळी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार असल्याने पारंपरिक शोभायात्रेतील संस्मरणीय क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी हजारो रसिकांना मिळणार आहे. मरोडे फेस्टिवलमध्ये कवी संमेलने, नाटके, एकांकिका, एकपात्री प्रयोग, रेकॉर्ड डान्स, संगीत मैफिल, लोककला महोत्सव, जादूचे प्रयोग, हिप्नॉटिझम, कथा महोत्सव, हास्य दरबार, सप्तखंजरी वादनाद्वारे प्रबोधनाचे कार्यक्रम, शाहिरी, गोंधळगीत, लोकगीतांचे पारंपरिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रकारच्या कलावंतांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.